संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया. म्हणाले, संजय राऊत रिकामटेकडे आहेत. ते रोज बोलतात, मी रिकामटेकडा नाही. संजय राऊतांनी त्यांचं मत व्यक्त केलंय, मी माझं मत व्यक्त केलंय. त्यांच्या प्रत्येक वक्तव्यावर मत व्यक्त करायला मी कोणाला बांधील नाही. ते रिकामटेकडे आहेत. ते रोज बोलतात, मी रिकामटेकडा नाही. असा टोला लगावत संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि ते नागपूर येथे बोलत होते. शिवसेना, ठाकरे गट, महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची मोठी घोषणा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. नागपूरपासून मुंबईपर्यंत आम्ही स्वबळावर लढणार. एकदा आम्हाला पाहायचंच आहे, जे काही होईल ते होईल. आमचं असं ठरतंय, कारण मुंबई, ठाणे, नागपूरमध्ये कार्यकर्त्यांना संधी केव्हा देणार ना. कार्यकर्त्यांना संधी न मिळाल्यामुळे पक्ष वाढीला फटका बसतोय. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सर्व पक्षांनी स्वबळावर लढवाव्यात आणि आपापल्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी असा सल्ला खासदार संजय राऊत यांनी दिलेला आहे. दरम्यान संजय राऊतांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया देत टीका केली आहे. नागपूरचे दोन्ही शासकीय मेयो आणि मेडिकल कॉलेजेस जुने आहेत. तर दोन्ही इमारतीला अनेक दशकं झाली आहेत आणि त्यामुळे इमारती अद्ययावत करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी 1000 कोटींचा निधी दिला होता. दोन्ही ठिकाणी कामाची प्रगती पाहण्यासाठी मी आलो होतो. दोन्ही ठिकाणी काम सुरू असून प्रगतीपथावर आहे. दरम्यान गती वाढवण्याची आवश्यकता आहे. काही त्रुटी आढळल्या त्या दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. निधीची कमतरता आम्ही पडू देणार नाही. काम दर्जेदार झालं पाहिजे अशी अपेक्षा आहे. त्या अनुषंगाने आज आढावा घेतला आहे. नागपूर मेडिकल कॉलेज आणि IGMC हे जे दोन्ही मेडिकल कॉलेजेस आहेत हे अत्यंत जुने मेडिकल कॉलेजेस आहेत. GMC तर एकेकाळी एशियातलं सर्वात मोठं मेडिकल कॉलेज म्हणून गणलं जायचं. 100 वर्ष या इमारतींना झालेले आहेत आणि म्हणूनच आपण मागच्या काळामध्ये याचा एक मास्टर प्लॅन तयार करून 1000 कोटी रुपये देऊन अद्यावत अशा प्रकारच्या सगळ्या व्यवस्था या ठिकाणी झाल्या पाहिजेत या संदर्भातलं काम सुरू केलं होतं. त्या दृष्टीने त्या कामाची प्रगती पाहण्याकरता या ठिकाणी मी आलो. दोन्ही ठिकाणी कामं चाललेली आहेत, कामं प्रगतीपथावर आहेत, पण त्याची गती वाढवण्याची आवश्यकता आहे. काही छोट्या मोठ्या त्रुटी त्याच्यामध्ये आहेत, त्या दूर करण्याची आवश्यकता आहे. त्या संदर्भात नीट आढावा घेतलेला आहे. निधीची कुठेही कमतरता या ठिकाणी नाही किंवा पडणारही नाही. त्यामुळे वेळेत ही सगळी कामं आणि चांगल्या क्वालिटीची झाली पाहिजे. कुठेही क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज होऊ नये. ही दोन्ही जी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि इस्पितळं आहेत ही एखाद्या चांगल्या खाजगी रुग्णालयापेक्षा किंवा मेडिकल कॉलेजपेक्षा देखील चांगल्या दर्जाची आपल्याला बनवता आली पाहिजेत असा आमचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने आज हा सगळा आढावा घेतलेला आहे. काम चांगल्या प्रकारे चाललंय, पण त्याची गती वाढवण्याची आवश्यकता आहे. त्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत आणि एप्रिलमध्ये पुन्हा मी या ठिकाणी व्हिजिट करणार आहे. महाविकास आघाडी तुटण्याच्या मार्गावर आहे. स्वतंत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार असं डिक्लेअर केलेल्या 2 पक्ष स्वबळावर लढणार. माझं म्हणणं, त्यांनी एकत्रित लढावं, वेगळं लढावं, की राहील की तुटेल याच्याकडे आमचं लक्ष नाही. महाराष्ट्राला प्रगतीकडे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि पुढच्या सगळ्या निवडणुकांमध्ये जनतेचा आशीर्वाद आमच्या सोबत राहील. नीतीश राणे ने ऐसा कहा है कि ईवीएम का मतलब है एवरी वोट अगेंस्ट मुल्ला. मी त्यांनी काय म्हटलंय ऐकलं नाही, त्याच्यामुळे त्याच्यावर उन्होंने क्या बोला है ये मैंने सुना नहीं है, इसलिए उसके ऊपर मैं कोई प्रतिक्रिया नहीं दूंगा. देवेंद्र, काल आपण म्हणाले होता की उद्धव ठाकरे हे मित्र होते, आता राज ठाकरे मित्र आहे. यावर आज शिवसेनेची एक अधिक भूमिका आली की देवेंद्र फडणवीस नाही ठरवणार कोण कुठे जाणार भविष्यामध्ये. त्यांनी आमचा पक्ष तोडलाय, ही कुठली आयडियोलॉजी? त्यांना त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलं, मी माझं मत व्यक्त केलं. त्याच्यावर मी काय बांधील थोडी आहे की त्यांच्या याच्यावर मत व्यक्त करायला. ते रिकामटेकडे आहेत, रोज बोलतात. मी काय रिकामटेकडे थोडी आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.